आणि लागलं ते फिंगर मार्क ताम. हा बघा तर तू पाण्यातच ठेव. ताम बघा कडक कडक साईज. मित्रांनो आपल्या मित्राला काहीतरी लागले. परत एकदा छोटा आहे बोलते, साईज लहान आहे. मित्रांनो थांबा दाखवतो, पाण्यातच ठेव त्याला. हा बघा साईज बघा एकदम. आणि ते म्हणजे ढोमा आणि त्याने गल आहे ना तो पूर्ण घशात खाली, आणि बाकीचे आपले 2-3 टाप आहेत. आणि मित्रांनो बघूयात आपल्याला परत एकदा मित्रांनो काय आलंय ते. तिसरं ते चौथं टाप आहे. आणि मित्रांनो आले ते म्हणजे गोंबरी म्हणजे गोल माशासारखा दिसणारा एक मित्रांनो मासा असते ना. मित्रांनो आज आपण चाललो ते फिशिंगला. बऱ्याच दिवसांनी 8 ते 9 दिवसांनी मित्रांनो. आणि आमच्या गावातल्या तुम्हाला होड्या बघू शकता मित्रांनो. भरपूर अशा मित्रांनो प्रमाणामध्ये गलबत आहेत, होड्या आहेत. आणि तुम्हाला समोर दिसते ती माझी होडी, नेहमी तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल. आणि साईडला पण मित्रांनो बघा भरपूर अशा गलबत आलीत मित्रांनो. मच्छी मित्रांनो खूपच कमी असल्यामुळे मित्रांनो गलबत काढीतच मित्रांनो आहेत, बाहेर जात नाही. कारण मच्छी नसल्यामुळं गलबत जात नाही. तर चला तर आता आपण निघालो फिशिंगसाठी मित्रांनो. बऱ्याच दिवसांनी आपण फिशिंगची व्हिडिओ काय आपली येत नव्हती. तर चला आपण का पापलेट आणतात ना त्याच्या मुलात आपण फिशिंगची व्हिडिओ पापलेटांची येत नाही. चाललो आपण फिशिंगला मित्रांनो रॉड घेऊन. आणि समोर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या चालमालच्या बांधाऱ्याचं काम चालू आहे. ह्या साईडला तुम्ही तर चालमालचा बांधार आहे आणि मी बोट चालवतो आहे स्पीडने. तर आता ह्या साईडला दिसतो तो आमच्या वर्सलचा बांधार आहे, त्याचं काम व्हायचं आहे. तर चला जवळपास आता आपण इथून स्पॉटवर पोहोचण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनटं मित्रांनो लागणार आहोत. तर चला व्हिडिओमध्ये कंट्रोल. चॅनल जर आपण असं तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि आता समोरच तुम्हाला दिसतंय ना, आता जस्ट आमच्या बांधाच्या आम्ही बाहेर पडलो आहे. म्हणजे आता चाललो ते सावकाश मित्रांनो. बघा तुम्हाला झिंगी दिसत असेल. जस्ट बांधाराच्या बाहेर पडलो तर आपण. तर चला आपण जाणार आहोत ते वर्सुली बीचच्या अगदी जरा लागून बाहेरून जाणार आहोत मित्रांनो ते फिशिंगसाठी. तिथं गेल्यानंतर आता आपण डायरेक्ट भेटू. चला व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, मी गणेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. बऱ्याच दिवसांनी आपण जे 5 ते 6 दिवसानंतर व्हिडिओ मित्रांनो आजची होणार आहे ती फिशिंगची. तर व्हिडिओला मित्रांनो कंटिन्यू राहा. बऱ्याच दिवशी आपले काय ब्लॉग मित्रांनो म्हणजे व्हिडिओ आली नाही, कारण आपण बोटीवर गेलो नव्हतो. आता 6 ते 7 दिवसानंतर आपण बोटीवर गेलो आणि आजची पहिलीच व्हिडिओ आहे. तर बघू आज आपल्याला गेल्यानंतर स्पॉटवर जवळपास आपण पोहोचलो आहे. स्पॉटवर पोहोचून आपण बेट फिशिंग मित्रांनो करणार आहोत आणि हँडलाईन टाकून घेतलं. तर चला तुम्हाला गेल्यानंतर दाखवतोय मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्याला कुठले कॅचेस बघायला भेटतील. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, जास्तीत जास्त शेअर करा. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू. बस आता स्पॉटवर पोहोचलो आणि प्रणितने ना दगड सोडून आपली पाग बांधली. म्हणजे आता जेणेकरून आता आपण त्या पागीवर तर बांधून बेट फिशिंग आणि स्पिनिंग दोन्ही मित्रांनो आपण करून घेऊ. आणि साईडला समोर तुम्हाला बघते ना आजचं वातावरण खूप मित्रांनो खराब आहे. कारण लाट आहे ना भरपूर प्रमाणामध्ये मारते मित्रांनो. लाट बघा खूप अशी लाट आहे. हा बघा म्हणजे दगडापासून जवळपास आपण आता 200 ते 300 मीटर जास्त अंतरावर मित्रांनो थांबलोय. जेणेकरून लाट आपली आहे ना ते बोटीमध्ये मित्रांनो येणार नाही, म्हणून थोड्या लाटीच्या बाहेर आलो आहे. तर प्रणित आहे ना त्याने घेतलं बोट आपली सारखी लावून. आणि या साईडला ना मित्रांनो माझा सेटअप आहे ना तो मी पूर्ण घेतला आहे. बघा आपला सेटअप आहे तो रेक्सोचे रील आहे 4000 मित्रांनो. आणि मिचेल टूटचा रॉड 9 फीट. तर मित्रांनो बघू आता आपल्याला काय भेटते ते. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि मशीन आहे आपली सुझुकीची 6. तर चला थोड्या टायमानंतर आता आपण सुरुवात करणार होतो म्हणजे फिशिंगला. आणि फिशिंगसाठी मित्रांनो बेट फिशिंग पण आपण करणार. आणि बेट फिशिंगसाठी म्हणजे आपण घास लावू म्हणजे ते वापरणार आहोत ते म्हणजे बांगडा. हा बघा तेल बांगडा जास्तीत जास्त मित्रांनो ह्या घासाला बाईट होतात मित्रांनो. तर बघू आता आपल्याला काय भेटतं इथे. हँड लाईन आपण 2 हँड लाईन टाकू आणि स्पिनिंग बाजूला करत राहू. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू. मित्रांनो आता आपण बेटला बागडा लावतो. चला बागडा कापून घेऊन हँड लाईन 2 टाकून घेऊ. हे खाण्या काय बोट हे बघ तर बागडा लावून माहिती आहे का चाललं काय
हा बघा चला. आणि मित्रांनो काहीतरी आपल्या मित्राला आलंय आणि आलंय ते म्हणजे लहान साईजचं ब्लू लाईन ग्रुपर. जवळून दाखवते, जवळ दाखव. हे बघा लहान साईजचं, त्यात आपण कॅच आणि रिलीज करणार आहोत. काढून दे सोडून तर. तर कॅच लहान साईजचे आपण कॅच आणि रिलीज नेहमी करत असतो. तर चला हा बघा सोड. हा बघा कॅच आणि रिलीज मित्रांनो. तर चला एका साईडला टाकून घेतले ते बेट आणि एका साईडला मित्रांनो चालू केली ती मी फिशिंग म्हणजे रॉड फिशिंगला मित्रांनो सुरुवात केली. आता सुरुवात आपली जस्ट झाली. पहिलाच कास्ट केला. बघू आज आपल्याला समोर तुम्हाला किल्ला दिसते जस्ट त्याच्या मागेच आता आपण करणार आहोत ते स्पिनिंग. आता स्पिनिंगला बघू आज आपल्याला कोणते मित्रांनो मासे लागते आणि कुठले मासे लागतात ते आपला जास्तीत जास्त टार्गेट असणार आहे तो ग्रुपर आणि ताम. तर बघू आज आपल्याला काय मावरं लागतं ते. तर चला जवळपास आपला पहिला कास्ट केला मित्रांनो. तर तुम्हाला समोर दिसत असेल जेव्हा आपण कास्ट करतो ना तेव्हा जास्तीत जास्त मित्रांनो सावकाश आणण्याचा म्हणजे दगडातून आणण्याचा प्रयत्न करायचा, कारण तिथं जास्तीत जास्त आपल्याला स्ट्राईक होण्याचे चान्स असतात. का जेणेकरून आपल्याला मोठी मच्छी जो ग्रुपर असेल किंवा तांब असेल किंवा जिताड असेल. मित्रांनो आपल्या मित्राला काहीतरी लागलंय हा बघा. आणि लागलंय ते फिंगर मार्क तांब. हा बघा तर तो पाण्यातच ठेव. तांब बघा कडक कडक साईज एकदम खतरनाक साईजची आली ते फिंगर मार्क तांब आपल्या मित्राला. दुसरं मित्रांनो मला पहिला आला तो कोबरा आणि दुसरा आहे ते म्हणजे तांब. तांब आणि तांब साईज बघा खतरनाक साईज तुम्हाला दाखवतो बघा. म्हणजे पायापेक्षा किती मोठी आहे म्हणजे जवळपास आपले अर्धा किलो 100% असणार किंवा फिंगर मार्क तांब कडक. या साईडला आहे ते बेट बागडा. तर मित्रांनो तांब बघा अर्धा 1 किलो साईज बघा. माझ्या पायापेक्षा जरा मोठी तांबा एकदम जिवंत फिंगर मार्क. थोडीशी आपण तांबा एकदम खतरनाक साईज एकदम जिवंत फिंगर मार्क तांब आहे मित्रांनो. कडक साईज. मित्रांनो समोर तुम्हाला दिसते कुलाबा किल्ला. कुलाबा किल्ला तुम्हाला समोर दिसते तो बघा. जस्ट आता आपण त्याच्या मागच आहोत तो म्हणजे फिशिंगला बघू आज आपल्याला काय भेटते ते. समोर तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये मित्रांनो लाट मारते आज तर मित्रांनो भरपूर लाट मारते आणि बोटे आहेत ना भरपूर आहेत त्या बघा समोर तुम्हाला दिसत असतील. चला बघू आज आपल्याला काय लागते. प्रणित हँडलाईन टाकल्यात, एक टाकली एक लाईन टाकून घेते बघा. चला त्याला भेट लावलाय मित्रांनो बांगडा. चला बघू बघ आज काय भेटते ते. तर मित्रांनो आता आहे ना परत एकदा आपला कास्ट सुरुवात झाली म्हणजे दुसऱ्या लोकेशनला. तर चला बघू आता मित्रांनो. जास्तीत जास्त तुम्हाला मगाशी मी बोललो का आपण जेव्हा कास्ट करतो जेव्हा पाणी खोल असेल ना तेव्हा आपला कास्ट म्हणजे लूर आहे ना तो दगडातून सावकाश मित्रांनो आणण्याचा प्रयत्न करता. दगड लागत आणता, कारण तिथं जास्तीत जास्त स्ट्राईक होण्याचा चान्स असते. आणि मित्रांनो जेव्हा आपण दगडातून आणतो तेव्हा आपल्याला मच्छी लागायचा चान्स असते. मच्छी लागायचा आपला टार्गेट असेल तो तांब असेल, हेकरू असेल, कदाचित जिताडा हा पण आपल्या नशिबात असला तर लागू शकते मित्रांनो. पण आपण मेहनत करत राहायचं आणि कास्ट करत राहायचं, ठकायचं नाही. तर मित्रांनो तिथं मच्छी असली तर 100% आपला लूर पकडल. तर चला मी पण तोच प्रयत्न करत आहे तर आपल्याला जास्तीत जास्त लागण्याचा. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आपल्या चॅनल जर नवीन असेल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो काहीतरी लागले परत एकदा छोटा आहे बोलते साईज लहान आहे मित्रांनो. थांबा दाखवतो पाण्यातच ठेव त्याला. हा बघा साईज बघा एकदम. आणि ते म्हणजे ढोमा आणि त्याने गल आहे ना तो पूर्ण घशात खाली आणि बाकीचे आपले 2-3 टाप आहेत. हा बघा पूर्ण गल खाली आणि त्याला लागायचं म्हणजे ढोमा. हा बघा ढोमा खतरनाक फिश. ढोमा फिश गोल सारखा दिसणारा मित्रांनो मासा म्हणजे ढोमा. आम्ही बोलतो गोमरी तर तुम्ही काय बोलतो ते नक्की सांगा. चला तो आता गल त्याच्या गेली पोटामध्ये तो मित्र आपला घेईल काढून. आणखीन आपल्या हँडलाईन टाकल्या त्या देखील आपण पालवून घेऊ. हा बघा पूर्ण आतमध्ये गेली बघा.
आणि मित्रांनो काहीतरी आपल्या मित्राला आले परत एकदा दाखव. मित्रांनो आली म्हणजे ती हेसाल काढ अरे काढणे आपण मध्ये जास्त गुत्त ती बघा मित्रांनो. सापासारखी दिसणारी म्हणजे हेसाल बघा. अट्टा मारलाय तो सोडायचा प्रयत्न करतोय. हे बघा दाखव इथं. ते बघा हेसाल बघा हे बघा अट्टा मारतोय तो बघा. आणि मित्रांनो बघूयात आपल्याला परत एकदा मित्रांनो काय आलंय ते. तिसरं ते चौथं टाप आहे. आणि मित्रांनो आले तर म्हणजे गोंबरी म्हणजे गोल माशासारखा दिसणारा एक मित्रांनो मासा असते ना, तो लहान साईजचा असते. म्हणजे मोठ्या साईजचा असता तर 100% गोल सारखा दिसला असता. तुम्हाला जवळून दाखवते. हा ना इथं फेक. हा बघा गोल बघा म्हणजे गोल माशासारखा दिसणारा गोंबरी बघा. काय घेतोय तो जाम जोरात खेचत होता मित्रांनो. हा बघा घे. मित्रांनो हुकअप पण एकदम मस्त झालाय. तर आता आपला प्रणित काढून घेईल. हा बघा चला व्हिडिओ कंटिन्यू राहा मित्रांनो. आजचा हो असू दे तुम्हाला कॅच करून दाखवतो मी. म्हणजे आजचा कॅच दाखवतो म्हणजे आपल्याला किती मच्छी असू दे काय नाही होत. अरे हो रे मित्रांनो आजचा तुम्हाला पूर्ण कॅच दाखवतो मी. आपल्याला किती मच्छी भेटले ते. मोठ्या साईजचा मित्रांनो मच्छी नाही तर अर्धा पाव किलो ही साईज आहे मित्रांनो मच्छीची. साईज बघा एकदम 6 ते 7 पीस आहेत मित्रांनो. तर आता बघू आपल्याला बाहेर काढून दाखवतो आपला मित्र प्रणित. आणि भोमा बघा सगळं मित्रांनो खूप टॉक हा बघा एकदम ग्रुपर आहे ना, एकदम जिवंत आहे. हा बघा एकदम खतरनाक साईजचा पाव किलोचा. आणि मित्रांनो आजचा आपला हा कॅच आहे. तुम्हाला हा बघा कॅच दाखवला आजचा. बघा 3 डोमे आहेत. एक फिंगर मार्क आहे, एक एकरू आहे आणि एक एकरू आहे आणि एक मोठे आहे मित्रांनो. तो आजचा आपला कॅच आहे. हा बघा एकदम आजचा कॅच तुम्हाला जबरदस्त मित्रांनो. बघा आजचा कॅच मित्रांनो. जवळपास आता झाली ते म्हणजे संध्याकाळ. आपण आलो होतो म्हणजे दुपारी. रणित आणि मी दोघं मित्रांनो आलो होतो फिशिंग साठी. बऱ्याच दिवसांनी आपली फिशिंग होती. तर चला मित्रांनो आजची फिशिंग संपली मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.